तर कसे आहे भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर भावनो, एका नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज आपल्या चॅलेंज मधला तिसरा दिवस आहे. तर भावनो, तुम्हाला तर माहितीच आहे, सध्या गणपती बाबा आलेले आहेत. सगळ्यांना एकच काम राहते, आंघोळ करणं आणि आरतीला जाणं. ते काम मला पण आहे. फक्त तुमचा भाऊ सकाळी आरतीला जातो, तुमच्या भावाला आहे ते लवकर उठायचा कंटाळा. पण उद्यापासून नक्कीच प्रयत्न करेल लवकर उठायचं. मंदिरात आल्यावर घंटा वाजवणे इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे मंदिरात येऊन सर्वात अगोदर घंटी वाजवली आणि मग आलो बापांचे दर्शन घ्यायला. आणि मग बापांचे दर्शन घेतल्यानंतर संत श्री सेवालाल महाराजांचे दर्शन घेतले. भावनो, आमच्या गावात एक गोष्ट चांगली आहे, ते म्हणजे आमच्या गावात जास्त मंडळ नाही आणि जास्त लोकांच्या घरी बाप्पा पण नाही. इथे फक्त एकच मंडळ आहे. या वर्षीचे गणपती बाबा कसे आहेत ते तर तुम्ही पाहू शकता. दर्शन घेतल्यानंतर आलो दुकानावर जाऊन थोडा वेळ बसलो आणि दुकानावरून घरी आलो होतो. तेवढ्यात सचिनदाने सांगितले की आपल्याला लान्सिंगला जायचं. आता ही कॅन पाहून तर तुम्हाला कळालंच असेल की आम्हाला कशासाठी जायचं. ज्यांना कळालं नाही त्यांना सांगतो की आपल्याला पेट्रोल घ्यायला जायचं होतं लान्सिंगला. आणि रस्ता असा झाला की वृद्धी महामार्ग पण काहीच नाही आमच्या रस्त्यापुढे. आमच्या रस्त्यावर जर जास्त गाडी पळवली तर बिना तिकिटाच माणूस वरी जाते. आणि मग हळूहळू आम्ही पोहोचलो अनसिंगला. आता पेट्रोल तर बाहेरच भेटत होतं, पण आम्ही अनसिंग मध्ये का आलो तर अनसिंग मधून आपल्याला दूध घ्यायचं होतं. आणि मग दूध घेऊन डायरेक्ट आलो पेट्रोल पंपावर येऊन गाडीमध्ये पेट्रोल टाकला आणि मग टाकलं कॅनीमध्ये. आमचं बिल किती झालं ते तुम्ही पाहू शकता. पेट्रोल घेऊन थोडं पुढे आलो होतो, तेवढ्यात पाऊस चालू झाला. त्याच्यामुळे आम्ही थोडे भिजलोच होतो. मग परत पाऊस बंद झाला. त्याच्यामुळे आम्ही परत निघालो घरी. दररोज सांगतो, आजही सांगणार, ज्यांनी आपल्याला फॉलो केलं त्यांनी लवकर फॉलो करू.